नमस्कार मित्रांनो. सहकारात तर करण्यासारखं प्रचंड आहे. सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, पतसंस्था यांच्या एकत्रीकरणासकट केरळ या राज्यामध्ये सहकारी पतसंस्थांना विमा संरक्षण मिळू शकतो, तर महाराष्ट्रामध्ये का मिळू शकत नाही? विमा संरक्षण मिळवण्यासाठी सर्वांना एकत्र आणण्याचं काम राज्य सरकार स्वतःच्या पुढाकाराने का करू शकत नाही? सहकारी साखर कारखान्यांमध्ये योग्य पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना पेमेंट मिळवण्यासाठीची तरतूद करण्यासाठीचे रेग्युलेशन्स, कडक नॉर्म्स आपण का करू शकत नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचा जो माझ्या महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम लोकांसाठीचा जिकरीचा विषय आहे तो म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थांचं रजिस्ट्रेशन आणि त्यांचे असलेले डिस्प्यूट्स. सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचे डिस्प्यूट्स आणि बिल्डर बरोबर असलेले वाद हे रेरा कायद्याने तर रेराच्या हिशोबाने सॉर्ट आउट होत आहेत, परंतु असे अनेक लवाद आहेत, असे अनेक विवाद आहेत की जे सहकार खात्याकडे अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. अनेक सहकारी सोसायट्यांमध्ये सहकारी सभासदांना नाहक त्रास दिला जातो. अनेक सहकारी सोसायट्यांमध्ये सभासदांकडनं जास्तीची रक्कम आकारली जाते. यावर कुठेतरी रिस्ट्रिक्शन आणावं आणि त्याचे पायामुळं सहकाराची पायामुळं आपल्या राज्यात भक्कम करून एकमेकास सहाय्य करू अवखे धरू सुपंत या हिशोबाने सहकारी क्षेत्रामध्ये अनेक प्रस्ताव माझ्याकडे आहेत. ते घेऊन मला मुख्यमंत्र्यांना भेटायला नक्की आवडेल. आज इथंच थांबूया, स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.